नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता होते प्रचंड गरमी, कारण आपले पाऊस राजा काही पडायचं नाव घेत नाही आहेत. पण तुम्हाला सांगू, मोगऱ्याला काय बहर आला आहे आता सध्या. तुमच्याकडचा पण मोगऱ्याला असंच बहर आला आहे का? आता हा मोगऱ्याचा सीझन आहे मला वाटतं. प्रत्येक जी फांदी आहे ना, प्रत्येक फांदीला 3-3, 4-4 अशा छान कळ्या आल्यात आणि हे पण फूल खूप दिवसांनी आलं हे जास्वंदीचं. याचा कलर बघा किती सुंदर कॉम्बिनेशन आहे या फुलाचं. तर खूप दिवसांनी फूल आलं. त्यानंतर माझा इथे पुदिना पण, हा पुदिन्याने ना मला खूप साथ दिली आहे. म्हणजे आता जवळपास 7-8 महिने झाले की तो पुदिना येतोच आहे. मी जितका त्याला खुडते ना, तितका तो येत राहतो. नवीन मी त्याच्यात एकही दांडी घातलेली नाही आहे पुदिन्याची. आणि काल जे मी तुम्हाला एक्सरसाइजचं खूप काही सगळं सांगितलं आहे, तर आज मला तुम्हाला त्यातलं काही सांगायचं आहे. म्हणजे माझ्या ते अंगाशी आलेलं आहे. का सांगते तुम्हाला? बघा, एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं ही काही चुकीची गोष्ट नाही आहे. पण तुम्हाला काय गोष्टी सांगितलेल्या आहेत ऑलरेडी, तुम्हाला जर इंटरनली जर तुमच्या शरीराला काही त्रास असेल, तर त्या गोष्टी लक्षात घेऊन आपण आपल्या गोष्टी करायच्या आहेत. मला फायनली हा बेल्ट लावावाच लागला. हा मला जे हाडांचे डॉक्टर आहेत ना, त्यांनी दिला होता. कारण मला जे लंबर सपोर्ट म्हणजे स्पायनल जो प्रॉब्लेम आहे ना, काहीतरी डिस्क बल्ज असं काहीतरी म्हणतात त्याला. तर जे आपले मणके असतात ना, मणक्यातल्या गाद्यांमध्ये सूज येते आणि त्याच्यामुळे आपल्याला स्पाईन म्हणजे असं सरळ, असं नुसतं जसं अधांतरित बसता येत नाही किंवा खूप जास्त वेळ बसलं, खूप जास्त वेळ उभं राहिलं तर त्रास होतो. पायामध्ये पेनिंग येतात ते सगळे. तर हे 2 दिवसांपासून आहे ना परत सुरू झालं पूर्ण. त्याला कारणीभूत मीच आहे स्वतः. कारण मला त्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, म्हणजे पुढे वाकलं नाही पाहिजे, खाली वाकायचं नाही सारखं-सारखं. तर काही गोष्टी मी एक्साइटमेंटमध्ये मस्त ज्या व्यायामाच्या आहेत त्या केल्या आणि मला असं वाटलं की जो त्रास आहे ना तो ह्याच्यातून निघून जाईल या व्यायामाने. पण नाही, ज्या गोष्टी आपल्याला करायला नाही सांगितलेल्या आहेत त्या आपण पाळायलाच पाहिजे. तर ज्यांनी जॉइन केलं आहे ना, त्यांना सगळ्यांना खूप खूप थँक मी म्हणेन, की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही जॉइन केलं आहेत. पण नक्कीच त्याचा 100% फायदा हा आहेच. कारण जे हॅबिट्सचं जे योगा सेशन आहे किंवा एक्सरसाइजचे सेशन्स आहेत, ते खूप कामाला येतात. फक्त एक्सरसाइजच नाही, ती सोडली तर त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी ते आपल्याला शिकवतात. त्यानंतर तुम्हाला जर कोणाला असे काही त्रास असतील पाठीचे, गुडघ्याचे, मणक्याचे, तर तुम्हाला जे डॉक्टरांनी सांगितलेलं असेल, तर त्या गोष्टी फॉलो करून तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता. तर मला हलकं चालायला सांगितलं आहे. अगदी 10-15 मिनटं चालायचं आहे. एकाच ठिकाणी खूप जास्त वेळ बसायचं नाही आहे. तर मी आता बघा, जी कालच लाईव्ह झाली, तर लाईव्हला 1 तास कंटिन्यू बसली होती. तर मग त्या अशा काही गोष्टींमुळे म्हणजे आपणच आपल्या अंगावर सगळ्या गोष्टी ओढवून घ्यायची कामं करत असतो. तर म्हणून शक्यतो मी तुम्हाला म्हणेन, की हे सगळं करा. ही लाईफस्टाईल आपल्याला करायचीच आहे. आपलं जे चुकीचं लाईफस्टाईल आहे ना, ते काढण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. पण त्याच्या आधी जर आपल्याला काही असे इंटरनली प्रॉब्लेम असतील, तर ते लक्षात घेऊन आपल्याला या बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कारण शेवटी आपल्याला काय बसून राहायचं नाही आहे. घरात म्हटल्यानंतर किंवा कुठेही तुम्ही म्हणा, तुम्हाला वाकावं तर लागतंच खाली. वाकल्याशिवाय मला सांगा कसे कामं होणार? म्हणजे अगदी असंच जर राहिलं आपण आणि त्याच्यावर जर आपण काहीच गोष्टी केल्या नाहीत, तर मला सांगा पुढे काय परिस्थिती होईल आपली. तर म्हणून तो विचार करून मी एक्सरसाइजचं खूप असं छान करायला घेतलेलं, की जेवढं मला करता येईल चांगलं, जेवढं मला माझे हाडं किंवा आपल्या स्पाईन जेवढं आपल्याला छान स्ट्राँग बनवता येईल, तर त्यासाठी म्हणून मी हा सगळा एक्सरसाइजचा जो बेत आहे तो सगळा करत होती आणि खूप छानही चाललं होतं. आता मी खूप रेग्युलरसुद्धा झाली होती त्याच्यामध्ये. पण हे परत दुखणं सुरू झालं ना, मग परत आता त्याला मला ब्रेक लावावा लागणार आहे थोडासा. पण मी ब्रेक नाही घेणार, काय करणार, चालू ठेवणार. त्यातलं जे मला ईझी वाटतंय, जे मला जमतंय, तर ते मी करणार. कारण एकदा जर आपण कंटिन्यूटी सोडली ना, पुन्हा कंटिन्यू व्हायला खूप वेळ लागतो आपल्याला. मग आपण आळस करतो, कंटाळा करतो. तर म्हणून चालू ठेवणार आणि जे मला त्यातलं वाटतं, की हां, हे मी करू शकते, तर ते मी नक्कीच करेन. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन, की तुम्ही ज्यांनी जॉइन केलं आहे, सगळ्यांनी नक्की करा. खूप, खूप, खूप फायदे होतील त्याचे. आणि यंग मुलांसाठी तर मी सांगेन, की बघा,
आता आमची अवस्था अशी आहे. आधीपासून कसं होतं, आधीपासून खूप स्ट्रगल झालं लाईफमध्ये. ते ट्रेनमध्ये चढणं, उतरणं, कितीतरी वेळा पडणं, धडपडणं आणि तेव्हा कसं ना, तेव्हा आपल्या शरीरात खूप ताकद असते. तर तेव्हा काही खाल्लं, कसंही राहिलं, कसंही काही केलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही. पण एका सर्टन एजनंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवायला लागतात. तर आपण म्हणतो ना, की पहिले काही खायचो, कसंही राहायचो, तरी काय व्हायचं नाही आणि आताच का हे सगळं होतं. तर आफ्टर सम एज आपली जी हाडं आहेत, ती ठिसूळ व्हायला सुरुवात होते आणि स्त्रियांचे तर किती साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे हार्मोनल चेंजेस असतात, मेनोपॉज असतात, पेरिमेनोपॉज असतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या शरीरातून लवकर कमी व्हायला सुरुवात होते. तर म्हणून आपल्याला आपला आहारसुद्धा व्यवस्थित घेतला पाहिजे, व्यायाम व्यवस्थित केला पाहिजे. म्हणजेच एकंदर तुम्ही तुमच्या तब्येतीची खूप चांगली काळजी घ्यायला पाहिजे. तर बघा आता बऱ्याच ताईंनी मला विचारलं, की "तू काय डाएट फॉलो करते? काय करते?" डाएट असं वेगळं असं काही डाएट करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही लक्षात घ्या, की तुमच्या नाश्त्यामध्ये, तुमच्या जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे असलं पाहिजे. तर म्हणून मी आज जे चण्याची भाजी करणार होती, तर तेच शिजवलेले चणे घेतले, त्यात मस्त कांदा, टोमॅटो घातला आणि थोडंसं काही-काही मसाले घातले. बस अगदी साध्या ज्या आपल्या रोजच्याच गोष्टी आहेत ना, त्याच गोष्टींना थोडंसं करून आता हे तुम्ही मुलांना देत असाल, पण स्वतः किती आया खातात मला सांगा? मला सांगाच तुम्ही, की खरंच किती जण स्वतः हे खातात. आपण मुलांचा विचार करतो, मिस्टरांचा, घरातल्यांचा, सगळ्यांचा विचार करतो. पण तुम्ही स्वतःसाठी काही करता का? स्वतःचा विचार करून वेगळा काही नाश्ता तुमच्यासाठी बनवता का? बघा प्रत्येकाच्या शरीराची रचना ही वेगवेगळी असते. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या शरीराची रिक्वायरमेंटसुद्धा वेगवेगळी असते. पण आपण काय करतो, जे सगळ्यांना बनवलंय तेच सरसकट आपण खात राहतो आणि त्यामुळेच शेवटी आपली जी हाडं आहेत ना, ती मग नंतर उत्तर द्यायला सुरू होतात. तर म्हणून वेळीच मी सांगेन, की हे सगळं सांगण्याचं कारण हेच आहे, की वेळीच थोडंसं जागृत व्हा. स्वतःसाठी काही ना काही करा. तुमच्या शरीराला कशाची रिक्वायरमेंट आहे ते बघा. ते कुठल्या आहारातून आपल्याला मिळेल. कारण आता किती सारे ऑप्शन आहेत. Google आहे, ChatGPT आहे, नेटचे भरमसाठ ऑप्शन आहेत, की तुम्हाला काहीही तुम्ही टाईप केलं तुम्हाला त्याची उत्तरं मिळून जातात. अगदीच कुठल्या डॉक्टरकडे अशी जाण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर म्हणून तुम्ही आहार तुमचा व्यवस्थित संतुलित बॅलन्स ठेवलात, तर कुठलेही आजार आपलं काहीही बिघडवू शकत नाहीत. तर माझं नाश्ता झाला, त्यानंतर म्हणजे देवपूजा झाली, नाश्ता झाला. त्यानंतर मग आता मी भाजी फोडणीला टाकते. तर तीच जी चण्याची भाजी आहे, काळे चणे हे बघा प्रोटीनमध्ये तर तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, हे काय प्रोटीन करतात? तर प्रोटीन ही अशी गोष्ट आहे, जी आपल्या हाडांसाठी खूप गरजेची असते आणि प्रोटीनचं तुम्ही खाल्लत ना, तर तुम्हाला भरपूर वेळ तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे सारखं असं हे खाऊ का, ते खाऊ का असं सुद्धा वाटत नाही. तर म्हणून काही ना काही प्रोटीन तुमच्या नाश्त्यामध्ये, तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये असलंच पाहिजे. तर प्रोटीन आता जे नॉन-व्हेज खातात, तर ते अंडी खाऊ शकतात, चिकन वगैरे खाऊ शकतात. इतर दुग्धजन्य जे पदार्थ आहेत आपले सगळे, त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं. प्लस जे शाकाहारी आहेत, तर त्यांच्यासाठी सांगते, की चणे, वाटाणे, आपले जे हिरवे वाटाणे असतात ते, सोयाबीन सगळ्यात मेन प्रोटीनचा स्तोत्र जो आहे तो, कडधान्य जी आपली सगळी आहेत, शेंगदाणे म्हणा, चणे म्हणा, जे भाजलेले चणे असतात ते तुम्ही खाऊ शकता. म्हणजे अशा किती साऱ्या गोष्टींमधून तुम्हाला प्रोटीन मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा ना आपल्या रोजच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये थोडा का होईना वापर झाला पाहिजे. म्हणजे काही अंश तुमच्या पोटामध्ये जो प्रोटीनचा भाग आहे ना तो जातो. तर त्याच्यामुळे तुमच्या हाडांना बळकटी मिळायला सुरुवात होते. प्रोटीन, कॅल्शियम. आता पहिले कुठे हे सगळं कॅल्क्युलेशन होतं. आपली आई वगैरे त्यांना कुठे हे सगळं माहिती होतं, की एवढं प्रोटीन आलं पाहिजे, एवढं कॅल्शियम आलं पाहिजे. ते सरसकट म्हणजे ज्या गोष्टी असायच्या अवेलेबल तर त्या बनवायच्या. पण तेव्हाचं खाणं हे सकस होतं. त्यामुळे शरीराला ते लागू पडत होतं. पण आता तसं नाही आहे. तर असो, जरी खाणं सकस नसेल तरी आपण त्याला सकस बनवू शकतो आपल्या सवयींनी वेगवेगळ्या. तर बघा भाजी करायला घेतली आणि चण्याच्या भाजीला ना मी काय करते जेव्हा असं वाटण करते म्हणजे थोडीशी कोथिंबीर, जिरं, थोडेसे गरम मसाला, तिखट मसाला ह्याच्यातच सगळं थोडं-थोडं घालते. यामध्ये तुम्ही लसूण, अद्रकसुद्धा घालू शकता आणि यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे की जे चणे तुम्ही वाफवलेत ना, तर ते थोडे चणे त्यामध्ये घालायचे.
म्हणजे काय होतं, त्याला ग्रेव्ही एक मस्त टेक्स्चर येतं ग्रेव्हीला आपल्या भाजीच्या. पण झालं असं की लाईटच गेली आणि मग त्यामुळे झालं माझं सगळं बोंबललं जे मिक्सरचं होतं ते. पण आता वाट बघत बसण्यात काही पॉइंट नाही, लाईट कधी येईल काय माहिती. तर म्हणून मस्त माझा हा जो खलबत्ता आहे त्याला बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये हे वाटून घेतलं आहे. पण खलबत्त्यामध्ये जसं मिक्सरमध्ये कसं बारीक प्युरी होते ना, तसं होत नाही. थोडंसं असं खडबडीत टेक्स्चर राहतं. पण ठीक आहे म्हटलं, काम चलाऊ आपल्याला होईल म्हणून मग खलबत्त्यात ते छान असं वाटून घेतलं. इतर वेळी जेव्हा आपण असं खलबत्त्यामध्ये थोडंसं वाटून जेव्हा टाकतो ना फोडणीला, अद्रक, लसूण, मिरची वगैरे असं खरड्यासारखं, तर त्याची भारी टेस्ट येते. म्हणजे हिरव्या भाज्यांना ते खूप मस्त लागतं. तर इथे एक साईडला मी तेल तापत ठेवलं आहे आणि एक साईडला कांदा बारीक करून घेते. टोमॅटोची पण प्युरी केली ना अशा भाज्यांसाठी, तर खूप मस्त ती भाजीमध्ये मिळून येते. पण लाईट नव्हती त्यामुळे मग सगळंच राहिलं. तर आता पहिले कांदा घालून घेते. कांदा छान असा म्हणजे ब्राऊन होऊ द्यायचा. त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट घालायची. त्यानंतर जे वाटण आपण केलेलं आहे, कोथिंबीर वगैरे सगळं घालून, तर ते वाटण यामध्ये घालायचं. तर बघा खलबत्त्यात ना तो जी कोथिंबीर होती ना, तर मी ॲक्चुअली कोथिंबीरीची काड्या घेतल्या होत्या, की त्या छान लागतात वाटणामध्ये आणि त्या काय ह्याच्यामध्ये व्यवस्थित बारीक झाल्या नाही. त्याच्यामुळे ते असं थोडंसं जाडं-भरडं तुम्हाला दिसत असेल. पण मिक्सरमध्ये ना हे वाटण एकदम मस्त होतं आणि भाजी एकदम छान मिळून येते. तर आता ह्याच्यामध्ये जे लागणारे आपले तिखट, गरम मसाला, हळद वगैरे तर ते सगळं मी घालून घेतलं आणि आता हे जे वाटण आपण बनवलं आहे हे एकदा छान असं भाजून घ्यायचं. त्यानंतर टोमॅटोची प्युरी केली असेल तर प्युरी घालायची किंवा अशा प्रकारे मी आता टोमॅटो बारीक करून घेतले, ते घातले. थोडंसं यात पाणी घालायचं आणि छान ह्याला ना मस्त शिजू द्यायचं. अगदी एक जीव होऊ द्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये जे तुम्ही शिजवलेले चणे आहेत, ते यामध्ये घालायचे. इतकी टेस्टी भाजी लागते ना तुम्हाला सांगू. तर याच्यामध्ये मी आता चवीनुसार थोडंसं मीठ घालते आणि ह्याला आणखीन थोडा वेळ झाकून ठेवते. तर बाहेर तुम्ही बघा, म्हणजे मी इथे जेवण बनवताना बाहेर इतकी हवा सुटली होती. म्हणजे झाडांची पानं बघा किती हलतायत आणि आतमध्ये तितकंच गरम होत होतं. कारण एकतर माझं हे जे घर आहे हे टॉप फ्लोअरचं आहे. त्याच्यामुळे वरती जे छत तापतं तर त्याची हीट सगळी इथे आपल्याला खाली लागते. तर त्याच्यामुळे मी मस्त टॉवेल घेतला आणि घाम पुसत सगळ्या गोष्टी करते. एक ट्रिक तुम्हाला सांगते. काय करायचं, छोटा नॅपकिन आहे ना, ओला करायचा आणि तो असा जवळ ठेवायचा. म्हणजे असं थंड-थंड वाटतं आपल्याला मस्त आणि म्हणजे घाम आला तरी पुसलं तरी थंड-थंड वाटतं. तर असे काही कामं चालू होते आणि विशेषतः पोळ्या करताना. म्हणजे पोळ्या करताना अशी डबल अंघोळ होऊन जाते. पूर्ण अशा घामाच्या धारा मस्त निघतात आपल्या आणि त्याच्यामध्ये एक वेगळा व्यायाम म्हणजे आपलं जे खाल्लेलं आहे ना, ते सगळं अर्धं त्याच्यात जिरून जातं मला वाटतं. तर असो, हे कामं तर आपल्याला करायचीच आहेत. तर इथे बाहेर बघा ह्यांची कशी गडबड चालू होते. काय रे? चपाती खातो? 1 मिनिट थांब. 1 मिनिट आहेत का तुझ्याकडे? 1च मिनिट आणि चपाती करतून जाईल. 1 सेकंड थांबा. गरम आहे रे चपाती. चपाती गरम आहे. तुला एवढी गरमागरम चपाती खाता येणार आहे का? गरम आहे चपाती बघ. थांबा. पाणी पी तोपर्यंत. चपाती देऊ? काय बोलतोस? चपाती देऊ? चपाती खाणार? काय? चपाती खाणार? चपाती गरम आहे. गरम आहे. पाणी. तू तिकडे हो. हो तिकडे. तिकडे हो. हां. हे घे. खा. 2-2.
खा चपाती. तो मित्र कुठे गेला ओरडणारा? पळाला. खा चपाती, खा 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 चपाती खा. मित्र आला, कुठे गेला? फेरफटका मारून आला. चपाती खा, शेव नाही मिळणार. हे बघ चपाती आहे तिथे, खा. शेव नाही देणार सारखी सारखी. खा चपाती, खा. सारखी शेव पाहिजे. खा चपाती. चांगलं खायला नको. खातो का? खा लवकर, मग नंतर देते हा तुला शेव. खा खा चपाती खा. खा. खाल्ली का? व्हेरी गुड. त्याला पण दे रे चपाती, त्याला पण खाऊ दे. काय झालं? त्याला पण खाऊ दे. व्हेरी गुड. गुड क्रो. तर अशी यांची गंमत. असंच म्हटलं चला सहज तुमच्यासोबत शेअर करू की बघा हळूहळू आपली त्यांच्याशी इतकी छान मैत्री व्हायला लागते ना की ते ऐकतात. आपल्याला असं वाटतं की त्यांना काहीच कळत नाही, पण सगळ्या गोष्टी ते ऐकतात आणि करतात सुद्धा. तर म्हणून म्हटलं चला खूप छान असे काही क्षण तुमच्यासोबत शेअर करू आणि खूप मस्त वाटतं. अजिबात तुम्हाला असं एकटेपणा जाणवणार नाही. सतत कोणीतरी आहे तुमच्यासोबत ही भावना आणि त्यांचं पण पोट भरतंय, त्यांना पण खायला प्यायला मिळतंय, ते बघून खूप छान समाधान मिळतं. इतकं इतकं जे बाहेर उन्हाचा जो असा राट पडला आहे ना, त्यामध्ये ते तरी बिचारे कुठे जातील काय खायला, काय प्यायला. तर म्हणून नक्कीच प्राण्यांसाठी ही सोय नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.